Matching parts. Look at the pictures and match A and B. चित्रे पहा, A आणि B च्या योग्य जोड्या लावा. या ठिकाणी आपणाला जोड्या लावायच्या आहेत. द चिल्ड्रन्स आर्स. ही मुले काय करताना दिसत आहेत आपणाला? बॉलने खेळत आहेत. द चिल्ड्रन्स आर प्लेइंग विथ द बॉल. बॉल सोबत काय करत आहेत? ते खेळत आहेत. म्हणून याची जोडी या चित्राची कशाला लागली? याला. याची याला. त्यानंतर पुढे द कोकोनट इज. कोकोनटची कशाला लागते? बघा कोकोनटचं काय होतंय? नारळ पडताना दिसत आहे. तो नारळ पडत आहे झाडापासून, म्हणून काय येणार? फॉलिंग फ्रॉम अ ट्री. मग जोडी कशाला लागणार? याची याला लागणार. द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम अ ट्री. त्यानंतर पुढची जोडी द गर्ल्स आर. काय करताय त्या मुली? टेकडीवर चढताना दिसत आहेत. मग गर्ल्स आर क्लाइम्बिंग हिल. कशावर चढत आहे त्या मुली? टेकडीवरती. द मंकी इज. या ठिकाणी चित्रात काय दिसत आहे? माकड काय करतोय? फांदीला झोका घेतोय. मग काय येणार याची जोडी? द मंकी इज स्विंगिंग फ्रॉम अ ब्रँच. ही जोडी येणार याला. तो काय करतोय? फांदीला झोके घेतोय. स्विंग म्हणजे काय? झोका. त्यानंतर द बॉयज आर. आता हे मुलं काय करताना दिसतायत? भिंतीच्या दिशेने धावताना दिसतायत. म्हणून याचं येणार उत्तर, याची जोडी कशाला लागणार? द बॉयज आर रनिंग टू द वॉल. ते कोठे पळत आहेत? भिंतीकडे पळत आहेत. शेवटची जोडी द इलिफंट इज. आता या ठिकाणी हत्ती काय करताना दिसतोय आपल्याला? रस्त्यावरून चालताना दिसतोय. मग द इलिफंट इज याची जोडी कोठे लागणार? वॉकिंग डाऊन द रोड. आता जोड्या कशा लागल्या पहिल्यापासून बघा. द चिल्ड्रन्स आर प्लेइंग विथ द बॉल. द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम ट्री. द गर्ल्स आर climbing hills. The monkey is swinging from branch. The boys are running to the wall. The elephant is walking down the road. या प्रकारे जोड्या लागलेल्या आहेत.